कुठे माझा नवरा? कुठे मारून टाकला माझ्या नवऱ्याला? 100% तिनेच मारून टाकली. एकतर पहिल्यांदा त्याचं मर्डर केलेलं असणार आहे आणि तिथं आणून अडकवलेलं असणार आहे त्याची का त्यांची जी बायको राहते ती मोबाईल दुकानच्या मागेच राहते. या मेजरला वाटतं की त्यांचं अफेअर होतं, हा तिला घेऊन फिरला वगैरे वगैरे. मग त्याचा मोबाईल, त्याचं घड्याळ, त्याची चप्पल, त्याचा शर्ट यावरून आम्ही त्याची ओळख. सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील सैफुल येथील पाटील नगर फॉरेस्ट मध्ये एका 26 वर्षीय तरुणाचा कुजलेला मृतदेह सागवानी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृत तरुणाचे नाव सचिन माने असून तो एका बॉडी बिल्डर युवक म्हणून ओळखला जात होता. त्याचे विजापूर नाक्यावर मोबाईलचे दुकान होते. मृतदेह आढळल्या वेळी तो अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. शरीराची हाडे वेगवेगळ्या अवस्थेत पडलेली होती. शेजारी त्याचा मोबाईल, हेडफोन आणि घड्याळ पडलेले सापडला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात आता मोठा खळबळजनक आरोप समोर आलाय. मयत सचिन माने यांच्या पत्नी आणि भावाने मेघना चौधरी नावाच्या महिलेवर आणि तिच्या पतीवर, जो मेजर म्हणून काम पाहतोय, सचिन माने यांची विजापूर नाक्यावरील दुकानातच सपना चौधरी या महिलेशी मैत्री झाली होती, जी नंतर प्रेमात रूपांतरित झाली होती. ही बाब सपना चौधरी यांच्या पतीला मेजरला समजली होती. त्यानंतर सचिन माने सुमारे 10 दिवसापासून बेपत्ता होता. शोध घेत असताना त्याचा मृतदेह आज काटेरी झुडपात सापडला आहे. नातेवाईकांचा दावा आहे की सचिन माने यांनी शेवटचा फोन कॉल सपना चौधरी यांनाच केला होता. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. माने कुटुंबियांनी पोलिसांकडे मोठी मागणी केली आहे की मेजर आणि मेघनाथ चौधरी या पती पत्नीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी. पोलिसांकडून सध्या तपास सुरू असून फॉरेन्सिक रिपोर्ट, कॉल डिटेल्स आणि इतर पुराव्यांच्या आधारे सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे. ही घटना सोलापूर शहरात खळबळ माजवणारी ठरली असून पोलीस तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.